नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकप्रिय नगर येथे महारुद्र नर्मदेश्वर मारुती मंदिराची स्थापना. परभणी. सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे उर्फ डीडी यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून वांगी रोड वरील लोकप्रिय नगर येथे रामनवमी निमित्ताने दिनांक 26 मार्च रोजी परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते श्री महारुद्र नर्मदेश्वर मंदिरात मारुतीची मूर्ती बसविण्यात आली असून विधिवंत पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, श्रीपाद जोशी गुरु, प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक बबलू घागरमाळे, गुरु महाराज, प्रदीप गुरु, प्रकाश देशमुख, भगवान देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी समाजसेवक दीपक काळे उर्फ डीडी यांचे भरभरून कौतुक करत म्हणाले की दीपक हे नेहमी समाजकार्यात हिरारीने पुढाकार घेतात व प्रत्येकांच्या अडीअडचणीला रात्री अपरात्री धावून जातात. तसेच पुढील कार्यासाठी दीपक काळे उर्फ डीडी यांना शुभेच्छा दिल्या. आज संपन्न झालेल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकप्रिय नगर येथील मारुती काळदाते, कृष्णा कळसाईतकर, विठ्ठल लोहट, वसंत भोसले, संदीप काळे, शिवाजी आव्हाड, दिलीप ठोके, नारायण हातकडे, संदीप पडघन, सोपान काळे, मिलिंद वाघमारे, आकाश लोहट, सुनीता गायकवाड, संगीता भराडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. सर्वप्रथम रामनवमीच्या आपल्या सर्वांना लक्ष अशा शुभेच्छा देतो. आणि लोकप्रिय नगर वांगी रोड इथं डीडी बॉस यांच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती झाली. हनुमंतरायाची मूर्ती अतिशय सुंदर अशी बसवण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे. या परिसरातील सगळ्या लोकांना धार्मिक विधी करण्यासाठी काही पोथी वाचन असेल महिलांसाठी हे महत्त्वाचं होतं. पुढचा टप्पासुद्धा निश्चित 1-2 महिन्यातच पूर्ण केला जाईल. आज प्राणप्रतिष्ठाचा मोठा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व गुरूंच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या रामनवमीची सुद्धा सगळ्याला शुभेच्छा देतो. संध्याकाळी 6 वाजता सायंकाळी शोभायात्रेचं भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रथमच हनुमंतरायांची 25 फुटाची मूर्ती देखावा परभणीमध्ये त्या शोभायात्रेमध्ये येणार आहे. अनेक देखावे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार त्या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आपण 6 वाजता उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. परत एकदा परभणीकरांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही जे मंदिराची स्थापना केली त्यानिमित्त आम्हाला बोलवलं. आमदार साहेबांना मला मनापासून आभारी आहेत. आपले प्रभागातल्या इथून पुढे कोणत्याही काही अडचणी असल्या त्यावेळेस मला हक्कानं सांगायचं. इथं आम्ही आमदार साहेबांना रिप्रेझेंट करतो. इथं कोणतीही अडचण आमच्या प्रभागातल्या विकासाची काही असो, माझं घर 24 तास उघडं आहे. एवढंच बोलतो, संपवतो. जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.